कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ह्या आजी अजून लीलाचं किती ऐकणार आहेत? नाहीतर काय, आपल्या घरात ना सध्या एवढंच सुरू आहे, लीला बोले आणि आजी डोले। खरंच, पण आजी जरी हो म्हणाल्या असल्या तरी एजे अजून हो म्हणाले नाहीये। गेल्या वेळेला आठवतंय ना, जर ऍड सोशल मेसेज देणारी नसली तर एजे कांदे चिरायला लावतात। बापरे बापरे, नको नको नको। तू का घाबरतीयस? कांदे तर तीच चिरेल। मागच्या वेळी तिने मला ब्लॅकमेल केलं होतं ना, त्याची परतफेड करायची वेळ आली आता। मम्मी, नक्की काय तुमच्या डोक्यात? जर तू हे प्रोडक्ट प्रमोट करतेस तर तू स्वतः खात्री करून घे की हे प्रोडक्ट बरोबर आहे का नाही। आता हे काय नवीन नाटक आहे? त्याच्याशी तुझं काय घेणं देणं? घेणं देणं आहे। एजन्सीचं नाव हा एक ब्रँड आहे आणि ते काय रिप्रेझेंट करतं हे आधी बघावं लागतं। ते मी बघते। असेल असेल म्हणजे हे हलगर्जीपणे बोलणं झालं। बिझनेसचा एक प्रोफेशनल प्रोटोकॉल असतो, असं कसंही वागून चालत नाही। ज्या एजन्सीला आपल्या बरोबर काम करायचं त्यांना आधी मला येऊन भेटावं लागतं, म्हणून त्यांना आधी घरी बोलवा। ते मला भेटतील, त्यांचं प्रपोजल मांडतील आणि ते जर एजन्सीसाठी योग्य असेल तरच मी एजन्सीशी बोलेन। ठीक आहे, बोलवते मी त्यांना। फक्त एक गोष्ट लक्षात ठेव दुर्गा, शेवटचा शब्द हा एजंटचाच असेल। एजन्सीचाच असतो। एजे ऍड्स करत नाहीत हे एव्हाना माहित असायला हवं होतं ना तुम्हाला। एजे स्वतः एक ब्रँड आहेत, त्यामुळे त्यांची इमेज अशा कुठल्याही प्रोडक्टशी असोसिएट झालेली आम्हाला चालणार नाही। हो पण मॅडम, आपलं प्रोडक्ट तर एकदम चांगलं आहे ना। विश्वरूप, मागच्या वेळी काय झालं होतं यांना आठवण करून देता का प्लीज? तेव्हा नाही, पण मॅडम मी काय म्हणतो, सोशल कॉज असल्याशिवाय एजे काम करत नाही। मॅडम, ऍडच्या हिरोईन त्यांचं मानधन चॅरिटीला देणार आहेत, आहे की नाही सोशल कॉज? मीटिंग संपली आहे, तुम्ही येऊ शकता प्लीज। मॅडम, त्यांचं बोलणं एकदा पूर्ण ऐकून घेता का? विश्वरूप, एजन्सीचे सगळे प्रोफेशनल डिसिजन्स घेण्याचा अधिकार एजंटनी कुणाला दिलाय? तुम्हाला मॅडम। हो ना, मग त्यांचा जर अपमान झाला तर तुम्हाला चालणार आहे? नाही। त्यांचं जर सगळीकडे हसं झालं तर आवडेल का तुम्हाला? नाही मॅडम। मग गप्प बसा आणि यांना बाहेर सोडून या। पण मॅडम, इट वॉज नाईस मीटिंग यू, यू मे प्लीज लीव। या सर। बास दुर्गा, तुझ्या सासूने निर्णय घेतलाय आणि तू तो बदलू शकत नाहीस। एजे ही ऍड करणार म्हणजे करणारच।
लीला आई, तुम्ही घरात माझ्या सासू आहात ना? पण एजंटच्या कामामधल्या या असल्या सगळ्या जबाबदाऱ्या पहिल्यापासून माझ्याकडे आहेत. आणि ही वेळ तुमची पॉवर दाखवण्याची नाहीये, एजंटच्या इमेजचा विचार करण्याची. हो विश्वास सर, हो तुम्ही काहीतरी करा ना. हा हो तुम्ही हे जे सरांशी तुमचं चांगलं आहे, अहो तुम्ही त्यांच्याशी काहीतरी बोला ना. अहो आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हो अहो बरोबर आहे तुमचं, पण माझ्या हातात काही नाही हो, काही नाही होणार माझ्याकडनं. तुम्हीच करू शकता. हो अहो नाही Perfect. Ha आहे Mr. Perfect. Perfect. Ha आहे Mr. Perfect. विश्वरूप काय चाललंय? आणि हे कोण आहेत? हे मला हॅलो सर, आम्ही सिल्वर शाईन ऍड एजन्सीकडून आलो आहोत. ऍड एजन्सी? या बसा. सोशल कॉज आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो सर, या ऍडच्या हिरोईन त्यांचं मानधन ॲनिमल शेल्टरला देणार आहेत. त्या म्हणाल्या की त्यांना मुक्या प्राण्यांची आधी भीती वाटत होती, पण लग्नानंतर त्यांना त्यांचा लळा लागला. मुके प्राणी असतातच बरे, बेटर दॅन ह्युमन बिंग्स. पण काय की हे जरा मला पर्सनल कॉज वाटते दॅन सोशल कॉज. I don't think I'll be interested in doing this ad. I'm sorry. By the way, तुमची जी हिरोईन आहे, जी पैसे डोनेट करणार आहे, चांगलं कॉज करते आहे. माझ्याकडनं तिला बेस्ट विशेस सांगा. हो ते तुमच्या खूप जवळचे आहेत, लीला मॅडम. तू कोणाला कन्सल्ट केलंस ही ऍड करण्या अगोदर? एजे मी आजींना विचारलं होतं, त्या हो म्हणाल्या होत्या. आणि मला वाटलं तुम्हीच हिरो असाल तर काय हरकत आहे. व्हॉट? म्हणजे मी काम केलं नाही तर तू ही ऍड रिजेक्ट करशील? नाही, मी करीन ना. हे बघ, तुला एवढंच वाटत असेल तर ठीक आहे, मी ऍड करेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.